हिंगोलीत नांदेडमध्ये डीआयजी पथकाचा अवैध गुटखा व्यापारावर धडाका छापे टाकून 1,03,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नांदेड परिक्षेत्रातील अवैध गुटखा व्यापाराला मोठा धक्का। डीआयजी श्री शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हिंगोली आणि नांदेडमध्ये छापे टाकून 72,93,000 रुपयांचा गुटखा आणि 30 लाख रुपयांच्या वाहनांसह एकूण 1,03,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेतले असून पथकातील अधिकाऱ्यांना 15,000 रुपयांचे बक्षीस जाहीर झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सापोनी श्री दशरथ तलेदवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज पहाटे हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथे 3 चारचाकी वाहनांवर छापा टाकला। यात 14,67,000 रुपयांचा गुटखा आणि 10 लाख रुपयांच्या 3 वाहनांचा समावेश आहे। आरोपी करण सदाशिव अवचार 20 भोसी कळमनुरी आणि प्रभाकर दिगंबर अवचार 32 भोसी कळमनुरी यांच्यावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास पोनी विष्णुकांत गुट्टे करत आहेत। कलमे 123 274 275 323 3 5 BNS 26 227 230 259 अन्न सुरक्षा मानके कायदा नंतर पथकाने नांदेड शहरातील इतवारा भागातील गोडाऊनवर धाड बसवली। यात 58,26,000 रुपयांचा गुटखा आणि 20,50,000 रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आला। आरोपी शेख जिबरान शेख मुखीत 26 देगलूर नाका आणि गणेश रामराव कराळे 26 तिरुपती नगर धनेगाव यांना ताब्यात घेतले। पोलीस ठाणे इतवारा येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईत सापोनी तलेदवार यांच्यासह पोहेको प्रदीप खानसोळे संजीव जिंकलवाड पोको गणेश धुमाळ कामाजी गवळी यांचा सहभाग होता। डीआयजी श्री उमाप यांनी पथकाचे कौतुक करून बक्षीस जाहीर केले। आरोपींच्या मागे कोणाचे पाठबळ आहे का याची सखोल चौकशी सुरू आहे। डीआयजी श्री उमाप यांनी आवाहन करून अवैध व्यवसायांची माहिती नजीकच्या पोलीस ठाणे नंद रेंज महापोलीस गव्ह किंवा खबर हेल्पलाईन 9150100100 वर द्यावी असे सांगितले।